मित्रांनो, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद बाबा यांच्या दर्शनाला गेले। लक्षात ठेवा, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला गेले। मित्रांनो, प्रेमानंद बाबा यांच्याकडे पाहिल्यानंतर एक आशा प्रज्वलित होते। लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये अनेक परंपरा, अनेक पंथ, अनेक मत, अनेक विचार प्रवाह राहिलेले आहेत आणि या सर्वांमध्ये उजळून असणारा जो मतप्रवाह आहे त्यामध्ये भक्ती संप्रदाय, भक्ती पंथ हा सर्वात वरच्या स्थानी आहे। ज्या पद्धतीने धम्म परंपरा आहे, भक्तीची परंपरा आहे, महानुभव परंपरा आहे, शाक्त परंपरा आहे, अशा अनेक परंपरा आहे। यामध्ये भक्ती परंपरेचं स्थान एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, लक्षात ठेवा। आणि खास करून आपल्यासारखे जे लोक रॅशनल आहेत, लक्षात ठेवा, जे वास्तववादी आहेत, जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना, महात्मा फुलेंना, शाहू महाराजांना, बाबासाहेबांना, तथागत गौतम बुद्धांना फॉलो करणारे आहेत, लक्षात ठेवा। भक्ती संप्रदायामध्ये जे काही इतर अनेक मतप्रवाह आहेत, इतर जे अनेक विचार आहेत, त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला थोडाफार काही फरक दिसेल। तितके हे आपल्या इतके हे लोक रॅशनल होऊ शकत नाहीत, परंतु भक्ती संप्रदायाची जी निर्मळ परंपरा आहे, लक्षात ठेवा, जी निर्मळ परंपरा आहे, शुद्ध परंपरा आहे, ज्या परंपरेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मानतात, ज्या परंपरेला संत कबीरदास मानतात, ज्या परंपरेला महात्मा फुले मानतात, ज्या परंपरेला अगदी बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुद्धा मानतात, अशा भक्ती परंपरेचा संपन्न वारसा चालवताना आपल्याला प्रेमानंद महाराज दिसतात। तेथे कोठेही तुम्हाला अवडंबर दिसणार नाही, खोटा सल्ला दिसणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल अनुष्का शर्मा यांनी विचारलेला जो प्रश्न आहे की आपल्याला आपल्या जीवनाचं इप्सित साध्य परमेश्वराची प्राप्ती जर करायची असेल तर कोणती साधना करावी लागेल, कोणतं कर्मकांड करावं लागेल, कोणत्या मार्गाने जावं लागेल, त्यावेळेस प्रेमानंद बाबांनी सांगितलेला मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरण, नामस्मरण, नाम नाम नाम। फक्त प्रेमानंद बाबांनी एवढंच सांगितलं, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो। जो मार्ग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे तोच मार्ग प्रेमानंद बाबा यांनी सांगितलेला आहे, नामस्मरणाचा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणजे तर सर्वोच्चतेचं शिखर आहे। लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही। तुकाराम महाराजांनी जो जेवढा काही संघर्ष केलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये तो केवळ आणि केवळ नामस्मरणाच्या जीवावर। तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे केले अवघियांचे तोंड काळे। लक्षात ठेवा, म्हणजे नामस्मरणाच्या आधारे तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये आपली लढाई लढलेली आहे। एवढंच नाही तर कर्मकांडाला वगैरे अनुष्ठान, जप, तप, यज्ञ, याग या सर्वांना पर्याय देण्याचं काम नामस्मरणाने केलेलं आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची अनेक प्रमाण आहेत, माऊली ज्ञानोबारायांची प्रमाण आहेत, नाथ महाराजांची प्रमाण आहेत। आपण वेळोवेळी ती देत असतो आणि हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं, कारण अज्ञानी लोकांच्या डोक्यात बसायला तयार नाही। आजही जो हिंदू धर्मातील, आपल्या धर्मातील जो पाखंडवाद आहे, जे कर्मकांड आहे, त्यालाच लोक धर्म समजत आहेत। फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार, कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार। म्हणजे यज्ञ मार्गाला पर्याय देण्याचं काम नामस्मरणाने केलेलं आहे, हे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मानतात। अगदी तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, किंवा माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे जो रोज हरिपाठामध्ये आमचे वारकरी म्हणतात। योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, किंवा यज्ञ याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी। म्हणजे हे जे यज्ञ मार्ग आहेत, कर्मकांडाचे मार्ग आहेत, ते हरिपाठाने, नामस्मरणाने विलयाला गेलेले आहेत। परंतु लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, अर्थाविन पाठांतर कासया करावे। अगदी पाठांतर तर आमच्या वारकऱ्यांनी भरपूर केलेलं आहे, संपूर्ण हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, अनेक अभंग पाठ आहेत,
परंतु त्याचा अर्थ समजून न घेतल्यामुळे समाजामध्ये जो पाखंडवाद दिसत आहे, जी अंधश्रद्धा दिसत आहे, जे कर्मकांड दिसत आहे, याचं मूळ कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा अर्थ समजून न घेतल्यामुळे आहे। त्यामुळे आपण जे वाचन करतो, जे पाठांतर करतो, जे मनन करतो, जे चिंतन करतो, जे श्रवण करतो, त्याचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि खास करून वारकरी साधू संतांना, जगद्गुरु तुकोबारायांना, माऊली ज्ञानोबारायांना तिथं काय अर्थ अपेक्षित आहे हे महत्त्वाचं आहे। आणि हाच प्रेमाचा, हाच मानवतेचा, हाच नामस्मरणाचा सोपा फुकटचा पर्याय, फुकाचे सुखाचे, लक्षात ठेवा, फुकाचे म्हणजे फुकटचं, सुखाचे म्हणजे सुखकारक, काही न विचिता भांडार म्हणजे तुम्हाला त्यासाठी काही सुद्धा पैसे देण्याची गरज पडत नाही, तुमचे श्रम वाया जाण्याची गरज नाही, तुमची संपत्ती देण्याची गरज नाही, म्हणजे कोणालाही दान दक्षिणा देण्याची गरज नाही, असं हे सोपं साधन सांगितलेलं आहे। नामस कीर्तन साधन पै सोपे, हे सोपं साधन सांगितलेलं आहे। आणि या साधनेचा मार्ग, जो मार्ग वारकरी साधू संतांनी सांगितलेला आहे, खरं तर हा मार्ग भक्ती संप्रदायाचा, भक्ती परंपरेचा, ज्या परंपरेला, लक्षात ठेवा, जबाबदारीने बोलतोय, ज्या भक्ती परंपरेला शंकराचार्यांनी नास्तिक ठरवलेलं आहे, लक्षात ठेवा, त्या भक्ती परंपरेचा आत्मा जर काय असेल, बेस काय जर असेल, तर तो नामस्मरण आहे। आणि हा नामस्मरणाचा मार्गच तुम्हाला या अज्ञानातून, या अंधकारातून, या संसारातून मुक्त करेल। हे जे प्रेमानंद महाराज यांनी काल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना जे सांगितलं, ते मनाला इतकं भावलं, इतकं भावलं, आणि त्याचा अजून विशेष अर्थ आपल्या मराठी प्रेक्षकांनाही समजून सांगावा, हा या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे। लक्षात ठेवा, संपूर्ण बहुजन समाजाला, संपूर्ण भक्ती संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला, वारकरी साधू संतांना, भगवान श्रीकृष्णाला, प्रभू रामचंद्राला मानणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की या कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, पिंडदान, यज्ञ, याग, होम, हवन यातून बाहेर या आणि अगदी सोपा जो पर्याय आहे, जो वारकरी साधू संतांनी सांगितलेला आहे, फक्त भाव, देव कशाचा भुकेला आहे, फक्त भावाचा भुकेला आहे, काही न लगे एक भावची कारण, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतः शपथ घेऊन सांगतात। तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरे वाहावशी, तुम्ही अन्य मार्गाने जर गेलात तर या भव नदीमध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्हाला तरुण जायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, तर एकच पर्याय आहे, एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे नामस्मरण। हा सोपा पर्याय वारकरी साधू संतांनी दिलेला आहे, आणि तोच प्रेमानंद बाबा यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना सांगितला। आणि या मार्गाचा सर्वांनी अवलंब करावा, आचरण करावं। जे रॅशनल आहेत त्यांच्यासाठी, ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत, ते आपल्यापेक्षा पुढे गेलेले आहेत, परंतु एक मध्यम मार्ग जो भक्ती संप्रदायाचा सांगितलेला आहे, तो अत्यंत सर्वसामान्य जीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे। एक कर्मकांडासाठी या पाखंडवादाला पर्याय दिलेला आहे। हा पर्याय करोडो लोकांसाठी एक सक्षम असा पर्याय आहे, याचा विचार तमाम भावी भक्तांनी करावा। हा या आजच्या व्हिडिओचा उद्देश। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।